कांग्रेस नेता विजय वडेट्टीवार ने उद्धव ठाकरे के नेतृत्व का समर्थन करते हुए उन्हें पद पर बने रहने की सलाह दी। नीट परीक्षा व्यवस्था, कथित कोयला घोटाले और महाराष्ट्र में संभावित सूखे को लेकर सरकार पर निशाना साधा। उन्होंने पारदर्शी जांच और प्रभावी जल प्रबंधन की मांग की है। नाही तो खरं म्हणजे माणूस आणि हे सगळं बोलतो, कारण ज्या पद्धतीनं भारतीय जनता पक्षाने उद्धव ठाकरेंचा पक्ष दोन तीनदा जे काही फोडला किंवा त्या पक्षाची आत्ताची परिस्थिती निर्माण झाली त्यामुळे कदाचित त्यांच्या डोक्यात ते आलं असेल। पण महाराष्ट्रातील राजकीय परिस्थिती काही आहे तशीच कायम राहत नाही, ती बदलत असते। आता आमचा विश्वास आहे लोकशाहीवर, त्यामुळे मी त्यांना एवढंच सांगेल की तुम्ही आहे त्या पदावर कायम राहा, आमची विनंती राहील त्यांना। आणि त्यातून मार्ग काढून गेलेत लोक जात असतात, येत असतात, त्यामुळे काही पक्ष, मूळ पक्ष किंवा विचार कोणी हिसकावून किंवा नेऊ शकत नाही। उद्धवजी आहेत तिथे काम करून पुन्हा महाराष्ट्राला नव्यानं उभं करण्यासाठी काम करतात। नाही, आता धर्मेंद्र प्रधानला पुन्हा कायम ठेवून त्यांनी नीटची परीक्षा परदेशातच घेतली पाहिजे, देशात घेण्याची गरज नाही, कारण देशात पेपर फुटतात। त्यासाठी तो प्रयोग म्हणून केला असेल की आपल्या देशामध्ये पेपर फुटत असतात, आमची अवकात नाही सांभाळायची, आणि त्यामुळे धर्मेंद्र प्रधान सारख्या मूर्ख माणसाला कदाचित हे वाटलं असेल की हा प्रयोग करून पाहावा, एखाद्या पोराला अबुधाबीमध्ये बसवावं परीक्षेला, मग हळूहळू नीटची परीक्षा देशात आम्ही सांभाळू शकत नाही, आम्ही या सगळ्या परीक्षा आम्ही पारदर्शी करू शकत नाही, तर मग परदेशातच पोराला पाठवून तिथेच परीक्षा द्यावी अशी काय भूमिका असेल। इतकी वाताहत आतापर्यंत या शिक्षण खात्याची, शिक्षण विभागाची झालेली नाही। परत तरुण मुलांच्या आत्महत्या होत आहे, तरी पण यांना थोडी लाजही वाटत नाही, शरमही वाटत नाही। यापेक्षा काय बोलायला पाहिजे? लाज शर्मा जर त्यांनी विकूनच खाल्या असतील आणि ही व्यवस्था पूर्णतः उद्ध्वस्त करण्याचा विळा उचलला असेल तर अशा घटना घडतात। तर पवनराजेंच्या वडिलांचा खून झाल्यानंतर उद्धवजी ठाकरेंनी त्याला खूप सांभाळलं। आता तो कोण कोणत्या ठिकाणी जातो, काय करतो यावर मला काही फार बोलायची गरज नाही। संपूर्ण महाराष्ट्राचं राजकारण कुठल्या दिशेनं जात आहे यावर चर्चा जी होती आहे ते असं आहे की हा आता मला वाटतं या द एंडच आहे सगळं। महाराष्ट्र सध्याची परिस्थिती, बिहारला आपण नाव ठेवत होतो, तर आता बिहारचे लोक महाराष्ट्राला नाव ठेवतात। महाराष्ट्राच्या एकूण या सगळ्या राजकीय परिस्थितीकडून पाहता ज्या पद्धतीनं नागपुरातली गुन्हेगारी आता सर्वोच्च झाली आहे, मुलावरच्या अत्याचारामध्ये नागपूर पुढे गेला आहे किंवा महाराष्ट्र पुढे गेलेला आहे, पुण्यामध्ये महाराष्ट्र पुढे गेलेला आहे। हे अधिवेशनात प्रश्न आम्ही मांडू, पण एक नक्की आहे की या सगळ्यामध्ये आपण जर महाराष्ट्र सगळा बघतोय आणि योग्य वेळी यांचा हिशोब महाराष्ट्र चुकता करेल। नाही, BS इस्पात आता पूर्णतः काही राजकारणी मिळून तिथून दलाली खात आहेत, त्यांचा सपोर्ट आहे, ते सर्व पक्षाची लोक आहेत तिथे। याची CBI चौकशी झाली पाहिजे, CID ATC मार्फत चौकशी झाली पाहिजे, अशी आमची आपल्या SIT मार्फत चौकशी झाली पाहिजे अशी आमची मागणी आहे। तो फार मोठा घोटाळा आहे, प्रचंड कोळसा BS इस्पातमधून जात आहेत आणि बाहेर विकला जात आहेत। त्यातले तेथील सर्वच लोकप्रतिनिधी म्हणजे जबाबदार आहेत, त्याला धरून ते सगळा व्यवहार केला जात आहे, त्यांना पणाच्या मागे पैसे दिले जात आहेत। याची जर CBI चौकशी केली तर मला वाटतं की अनेक जण मोठे मासे या ठिकाणी जाळ्यात अडकतात। त्या BS इस्पात काही त्याला त्या कंपनीचीच लोक जबाबदार नाहीत, त्यातून कोळसा काढण्यापासून सगळी जी मंडळी आहे आणि त्यातून दलाली घेणारी सगळी जी मंडळी आहे ते पूर्ण यंत्रणा, म्हणजे इथे जे लोकप्रतिनिधी असतील, मी कोणाचा आमदार खासदार वगैरे नाव घेणार नाही, पण तुम्ही म्हणताय म्हणून पण मी तुम्हाला एक सांगतो की त्यामध्ये सर्व पक्षाचे लोक इन्व्हॉल्व आहे। त्या BS इस्पातची चौकशीची तातडीनं आवश्यकता आहे। त्याबरोबर ह्यामध्ये कोण कोण दलाल आहेत
हे सगळं करण्यामध्ये त्याला BS इस्पातच्या कंपनीबरोबर हातमिळवणी करू. कारण उद्धवजी आमच्या महाविकास आघाडी बरोबर आहे, आजही आहे, कालही होते. इंडिया आघाडी बरोबर बैठकीला त्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते. त्यामुळे मी दोन भाषणाच्या तुलनेवर मला बोलायचा अधिकार नाही, पण एक आहे की या दोघांच्याही भाषणातून जनता जी काही उद्या ठरवणार आहे ते मला स्पष्ट दिसलेलं आहे की उद्रेक जो आहे तरुणांचा, लोकांचा ज्या भावना आहे. काल एका शिर्डीमधील महिलेनी त्या वाकचौरीच्या संदर्भात वयोवृद्ध एक शिवसैनिक महिलांनी जे भाषण केलं ते पाहिल्यानंतर म्हणजे महाराष्ट्रातलं राजकारण यापूर्वीही मी बोललो होतो आणि मला ते जे काही दिसतंय ते वेश्येला पोट भरण्यासाठी जे काही ती बिचारी मजबुरीनं ते काय करते, तर हे केवळ त्यापेक्षाही खालच्या दर्जाचं राजकारण महाराष्ट्रामध्ये दिसतो आहे. हे दुर्दैवानं मला इथे सांगावं लागतं. अल्नोमुळे त्याचा प्रभाव दिसायला सुरुवात झाली आहे. त्याची घोषणा पूर्वीच झाली. सगळा फार आकार होणार आहे. आता यातून महाराष्ट्र कसा सावरला जातो, फार गोष्टी केल्या गेल्या होत्या की आम्ही शेतकरी आपला आत्महत्या मुक्त महाराष्ट्र करू, म्हणजे मराठवाड्यातील दुष्काळ मुळापासून संपुष्टात आणू. आणि हे सगळं ज्या ज्या घोषणा केल्या त्या सगळ्या घोषणांचं उत्तर आता हे ज्यावेळेस दुष्काळ पडतो त्यावेळेस लोक विचारत असतात. पण एक नक्की आहे की यावेळेस मात्र भयंकर परिस्थितीला सामोरं जावं लागेल आणि त्यातून आता पुढचं कसा मार्ग काढतो सरकार, त्यावर काय उपाययोजना करतं, सरकारकडे काय प्लॅनिंग आहे. मी यापूर्वी बोललो की दुष्काळाच्या संदर्भात आणि हे येणाऱ्या परिस्थिती संदर्भात विरोधकांच्या सत्ताधार मुख्यमंत्र्यांनी एक बैठक स्वतंत्र लावावी आणि तुमच्याकडे काय त्या संदर्भात तुमची भूमिका आहे, काय करणार आहात हे जरा सांगितलं तर महाराष्ट्रातील लोकांना थोडंसं त्यातून दिलासा मिळेल. पण ती बैठक सुद्धा अद्याप झालेली नाही आणि आता जून महिना जवळपास संपुष्टात येतो आहे. तो कोरडा जर गेला तर आता धरणामधील अनेक धरणातील साठा हा आता डेड वाटर शिल्लक राहिलेला आहे. काही धरणात तर 10% पाटा सुद्धा शिल्लक नाही. काही धरणात कोरडी झालेली आहेत. 15%च्या आसपास काही धरणामध्ये मोठ्या धरणात पाणी साठा आहे आणि यातून पुढचे 15 दिवस जर पाणी आलं नाही तर पाण्यासाठी खूप मोठा पिण्याच्या पाण्याचं, शेतीला तर वेगळंच पण पिण्याच्या पाण्यासाठी सुद्धा तडफडावं लागेल अशी परिस्थिती महाराष्ट्रात निर्माण होईल.